गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आता ही आषाढी एकादशी येणार आहे ना, आणि या आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे, आषाढी एकादशीचं व्रत काय आहे, आणि हा आषाढी एकादशीचा हा उत्सव आहे ना, आपल्या हिंदू धर्मामध्ये कशा प्रकारे आपण साजरा करावा, तो साजरा केल्यानं आपल्याला कोणता फायदा होणार आहे, आपल्या जीवनामध्ये कोणता आमूलाग्र बदल होणार आहे, याचं पूर्ण वर्णन आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, एखादा उपवास असू द्या किंवा एखादं व्रत असू द्या, तो मनुष्य का करतो बरं? जेव्हा त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता भासत असते, कोणती तरी गोष्ट त्याला हवी असते, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये काहीतरी कोणत्या तरी गोष्टीची कमी असते, तेव्हा एखादं व्रत उपासना करायला तो सुरुवात करतो ना। पण तसं कधी तो करतो का बरं? कधीच करत नाही। म्हणजे या आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आपण म्हणतो ना। म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये एक सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं सन्मार्गानं वागावं, सत्य आचरणामध्ये राहावं, यासाठी मानवास आहेत ना विविध व्रते करण्यास सांगितलेले आहेत। आणि आपल्या मनातील अशुभ विचारांचं पदोपदी मानवी मनावर आक्रमण होत असतं, ते कोणी नाकारू शकत नाही। बघा, कोणीतरी म्हटलेलंच आहे ना, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, पण जोपर्यंत चांगले कर्म करता येतील ना, तेवढे मनुष्याने कर्म करत जावं। 100तून एक तरी चुकी होतच असते ना। म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये अशा अनेक चुका असतात, भगवंत मापसुद्धा आपल्या करत असतो। पण कधीकधी मनुष्य आहे ना, बघा, त्याला माहीत असून सुद्धा वाईट वागत असतो। ती चुकी तुमच्या हातून घडू नये म्हणून हे एकादशीचं व्रत आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये ऊर्जावान निर्माण करत असतं। मानव आणि पशु यातील महत्त्वाचा फरक आहे ना, या नीती अनतीचं परीक्षण करणारी ही बुद्धी हाच म्हणावा लागेल ना। म्हणून परोपकाराय पुण्याय हा जागतिक सिद्धांत आहे ना, महर्षी व्यासांनी मांडल्यानं आपण जाणतोच ना। मात्र त्यानुसार आचरण ही कर्मकठीण गोष्ट आहे। म्हणजे याची कमी अधिक प्रचिती आहे ना, प्रत्येकास येत असते। आपणास प्रयत्नपूर्वक किंवा सन्मार्गदायक या महासूत्राचं आचरण करायचं असेल ना, तर मन नावाचं इंद्रिय आज्ञेत असणं आवश्यक आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मानवी शरीरामध्ये 10 इंद्रियानंतर हे मन आहे ना, ते 11वं इंद्रिय म्हणून शास्त्रानं मान्यता दिलेली आहे। म्हणून एकादशीला आहे ना, या 11व्या तिथीस या भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे। म्हणजे मनावर अंकुश ठेवायचा असेल, त्या दृष्टीनं एकादशी व्रत करणं अत्यंत फळदायी आहे। आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा ते मुख्यतः आहे ना काम्यव्रत असतं। म्हणजे उत्तम नोकरी, व्यावसायिक प्रगती, सांसारिक सुख या प्रामुख्याने येतो असतो। पण हे एकादशीचं व्रत आहे ना, हे व्रत आहे ना मनावर कंट्रोल करत असतं। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, एकादशीचं व्रत आपले श्वासोश्वास आहेत ना, हे करणाऱ्या मानवानं जाणीवपूर्वक आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी करावं। म्हणजे उपवास व हरिस्मरण या व्रताचा मुख्य भाग आहे। आहारशास्त्राचा विचार केला ना, तर लंघन करणं किंवा शरीराचं आरोग्यदायक ठरतं। जसं शरीराचं आरोग्य आवश्यक आहे,
तसंच मनास सामर्थ्य संपन्न करण्यासाठी एकादशीचं हरिस्मरण करणं हितदायक ठरतं. एकादशीचं व्रत करायचं असेल ना तर दशमीच्या रात्री उपवास सुरू करून एकादशीचं पूर्ण दिवस उपवास करून द्वादशीस महानैवेद्य दाखवून उपवास सोडवावा. आणि प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांनी एकादशीच्या संदर्भात आहेत ना अनेक असे अभंग लिहिलेले आहेत बघा. एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान अधम जनतो एक. तुकाराम महाराजांनी या एकादशीचं वर्णन करताना सांगितलेलं आहे ना, म्हणजे हे व्रत आहे ना ते सुलभपणे सांगून उच्चतम फळप्राप्तीची खात्री करून या अभंगातून दिलेली आहे. नर का नारायण होण्यास सांगणारा धर्मसिद्धांत केवळ उपवास आणि हरिकीर्तनानं साध्य होईल अशी ग्वाहीसुद्धा महाराजांनी दिलेली आहे ना. ना कोणता यज्ञ, ना वेदपठण, ना मोठी खर्चिक अनुष्ठानं, ना कठोर व्रताचरण, ना हठयोग, ना विद्वत्तेचे जाहीर प्रदर्शन, म्हणजे नर का नारायण होणं सहज साध्य असल्याचं महाराजांनी सांगितलेलं आहे. श्री विठ्ठलाबद्दल निरपेक्ष प्रेमभाव असं असाधारण बळ प्रदान करणारं ठरतं ना. म्हणून आषाढी एकादशीला लाखो लोक विठोबाचं दर्शन घेण्यास त्या मंगळमय वारीमध्ये सहभागी होतात. त्याचं एकमात्र कारण म्हणजे विठ्ठलाचं प्रेमस्वरूप नाम. आता विठ्ठलाचं रूप म्हणजे श्रीकृष्णाचंच रूप आहे ना, म्हणून विठोबाचं नाम सुलभ सोपारे. तारी एकसरे भवसिंधू, म्हणजे येणाऱ्या प्रत्येकावर समान भावाने प्रेम करणारा हा भवसिंधू आहे ना. तरुण जाण्यास तळमळीनं साह्यभूत होणारा विठ्ठल हाच सकाळांचा आधार ठरतो. म्हणजे नामस्मरण हाच मुख्य धर्म आहे असं मान्य आणि त्यानुसार आचरण करणं मानवास सात्विक बनवताना. म्हणजे मनुष्य सात्विक कधी होतो बरं? जेव्हा मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करतो, भगवंताचं नामस्मरण करतो आणि ब्रह्ममुहूर्त रोज सकाळच्या वातावरणामध्ये आयुष्य घालवतो ना, त्याचं जीवन सात्विक होत असतं. जो ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना त्याचा सर्वात फायदा आहे की तुमचं आयुष्यमानसुद्धा वाढू लागेल. तुमच्या जीवनामध्ये शारीरिक बंधनं निर्माण होणार नाहीत. शारीरिक आजार आहेत ना तुम्हाला कधीच जडले जाणार नाही. आता आपण पाहूया, या आषाढी एकादशी आहे ही देवशयनी एकादशी आहे. नक्की हिचा इतिहास काय आहे? पूर्वी देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध पेटलं. कुंभ दैत्यांचा पुत्र मृदुमान्य यानं तप करून शंकराकडून अमरपद मिळवलं आणि त्यामुळं तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. आणि त्याच्या भयानं देव त्रिकूट पर्वतावर म्हणजे वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. म्हणजे पर्जन्याच्या धारेनं स्नान घडलं. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीनं गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या त्या मृदुमान्य दैत्याला ठार मारलं. ही जी शक्ती देवी आहे ना तीच एकादशी देवता आहे. बघा, आता आपण पाहूया ही देवशयनी आषाढी एकादशीचं महत्त्व पाहूया. या आषाढी एकादशी आहे ना, या व्रतात सर्व देवतांचं तेज एकवटलेलं असतं. म्हणजे हे व्रत करण्याची पद्धत आहे ना, आपल्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला एकभुक्त राहायचं. म्हणजे एकादशीला प्रातस्नान करायचं, तुळशी वाहून विष्णुपूजन करायचं. हा संपूर्ण दिवस म्हणजे उपोषण करायचं. रात्री हरिभजनामध्ये जागरण करायचं आणि आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणं सोडायचं. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावानं श्री विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधीसुद्धा करतात. म्हणजे हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय आहे ना, हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय मानला आहे. म्हणून या संप्रदायामध्ये वार्षिक 6 माही याप्रमाणे
जशी दीक्षा घेतली असेल ना तशी वारीसुद्धा करतात. म्हणजे ही वारी पायी केल्यानं शारीरिक तप घडत असतं असं सुद्धा मानलं जातं ना. आता चातुर्मासाची सुरुवात आहे ना, आषाढ शुद्ध एकादशीनंच होते. बघा, बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की नक्की चातुर्मासाची सुरुवात कधी होते. म्हणून एकादशी हे व्रत आहे ना, हे खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि या एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमध्ये प्रत्येकामधील सात्विकता सर्वात अधिक असते. त्यामुळं या दिवशी साधना करणं अधिक सोपं जातं आणि साधनेपासून होणारा लाभ आहे ना तो सर्वाधिक असतो. या सर्व प्रिय असणारी ही आषाढी एकादशी आहे ना, प्रत्येक मनुष्यानं ही आषाढी एकादशी करावी. तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील, ज्या काही अडचणी असतील, बघा संकल्प करा. या एकादशीला जर तुम्ही संकल्प केला ना तर बऱ्याच काळ तुमच्या जीवनामधून संकट दूर होऊन जाईल. म्हणजे वर्षभरातील 24 एकादशींमध्ये या आषाढी एकादशीचं स्वतःचं वेगळं स्थान आहे. आणि आषाढी एकादशी म्हटलं ना की डोळ्यासमोर उभी राहते ती पंढरपूरची वारी. गेले शतक शेकडो किलोमीटर चालत भक्तिभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होत असतो. आणि भारताच्या आध्यात्मिक इतिहासामधील ही एक अशी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी आहेत ना पायीच वारी करतात. आणि ही पायी वारी केल्यानं शारीरिक तपच घडतं ना. म्हणून आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या 800 वर्षापासून अधिक काळ ही वारी चालू आहे. किती जरी संकट आली, किती जरी प्रॉब्लेम आले, कोरोनासारखा एवढा मोठा आजार आला तरी ही आषाढी वारी कधीच थांबली नाही. म्हणजे एका दृष्टीनं बघायला गेलं ना तर साधना करणं म्हणजे एक प्रकारचं व्रतच आहे. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की ह्या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचं कारण काय बरं? मनुष्याचं 1 वर्ष हे देवांचं एक अहोरात्र असतं. म्हणजे दक्षिणालय ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या त्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणालय सुरू होतं. म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. म्हणजे देवांच्या निद्रेची एकादशी. आता आषाढी एकादशीचं महत्त्व पाहूया. देवांच्या या निद्रा काळामध्ये असुर प्रबळच होतात ना, मग मानवाला त्रास देऊ लागतात. आता हे असुर कोणते बरं? म्हणजे असुर म्हणजे हा अहंकार, लोभ. म्हणजे त्या असुरांपासून, त्या आसुरी शक्तीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं काहीतरी व्रत साधना करणं आवश्यक असतं. आणि या आषाढी एकादशीचं महत्त्व आहे ना ते खूप मोठं आहे. म्हणून या एकादशीच्या व्रतानं सर्व पापांचा नाश होतो. म्हणून ज्याने अजूनपर्यंत उपवास केलेला नसेल, कोणतं व्रत केलेलं नसेल, तर ह्या एकादशीचं व्रत आहे ना, या आषाढी एकादशी आहे, तुमच्या सर्व व्रतांचं एक व्रत आहे. तुम्ही 1 दिवस व्रत करून एवढं पुण्य निर्माण कराल ना, तुम्हाला कल्पनासुद्धा नसेल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये आपण भरपूर व्रत केली, पण या एकादशीचं व्रत एवढा अनन्यसाधारण आहे, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणार आहे. म्हणजे मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती, आणि निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव, आणि ज्ञान प्राप्त झालं की जीवनमार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान, आणि ज्ञान सोप्या मार्गाने गेलं ना की आत्मा मुक्त होतो म्हणूनच चौथी मुक्ताई. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही 4 नावं आहेत ना, म्हणजे मानवी मनाच्या 4 अवस्था आहेत. बघा, आताचं थोड्या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरीला सुद्धा 725 वर्ष पूर्ण झाली ना. म्हणजे तो कमी काळ झाला का बरं? 725 वर्ष पूर्ण होणं काही खाऊ गोष्ट आहे का बरं? म्हणजे
ज्या सर्व भावंडाने ही पंढरीची वारी केली ना, हे सर्व आपल्याला आज आठवण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ही संत मंडळी, या संत मंडळी ही भारतीय संस्कृतीला लाभलेली एक देणगीच आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये आपण काही आजपर्यंत केलं असेल किंवा केलं नसेल ते सर्व काही विसरून जा. पण आज आहे ना, हे आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत आहे, ते प्रत्येकानं करायचं आहे. कारण हे व्रत तुमच्या जीवनातील सन्मार्ग तुम्हाला लावेल. तुमच्या जीवनातील तुम्हाला अभिमान वाटेल की मी आज हे एकादशीचं व्रत केलेलं आहे. कारण का बरं? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा कधी होते बरं? जेव्हा मनुष्य भगवंतावर विश्वास करतो, मनुष्य भगवंतावर श्रद्धा ठेवतो, तेव्हाच भगवंताची कृपासुद्धा होत असते ना, आणि तेव्हाच प्रचितीसुद्धा येत असते. पण मनुष्य हे करेल तेव्हाच ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये आपण काय करतो, आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये आपण काय करणार आहेत ना, या गोष्टीकडे आपलं मन धावत जातं. पण मनुष्याला हे मन एकाग्र करता येतं का बरं? आयुष्य जातो जन्मापासून मृत्यूपर्यंत, सर्व कोणत्या त्याच्या इच्छा असतात तो पूर्ण करतो. पण हे मन त्याचं ताऱ्यावर कधी राहतं का बरं? कधीच राहत नाही. आणि हे कार्य आहे ना, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या 4 भावंडांनी केलं. त्यांनी मन स्वतःचं एकाग्र केलं, म्हणून आज त्यांची नावं अजरामर आहेत ना. आणि समर्थांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे, जोपर्यंत मनुष्याचं मन एकाग्र होत नाही, जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये अध्यात्म घडत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये खरा संकीर्तन आहे ना, खरं नामस्मरण आहे ते घडणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याप्रमाणे गावोगावी जाऊन समर्थांनी हनुमंताची मंदिरं स्थापन केली, गावोगावी जाऊन प्रत्येक मनुष्यास बघा व्यायाम करायला सांगितला. का बरं? त्यांचं काहीतरी संकल्प होता ना. समर्थांच्या जीवनाचा जर तुम्ही विचार केला ना, त्यांचे विचार एवढे मोठे होते, एवढ्या पुढचा विचार करणारे ते विचार होते ना, की प्रथम मनुष्यानं व्यायाम करायला हवा. आपली खेड्यातली मुलं आहेत ना, ती अगोदर व्यायामाला लागावी, म्हणूनच त्यांनी हनुमंतांची मंदिरं स्थापन केली आणि त्या हनुमंतांच्या मंदिरामध्ये व्यायामशाळा सुरू केल्या. जेणेकरून बघा हा प्रत्येक मनुष्य, प्रत्येक मुलं आहे ना, बघा व्यवस्थित शरीराने असावा. कधी तुम्ही विचार केला आहे का, जर आपलं शरीरच व्यवस्थित नसेल तर आपण भक्तिमार्ग कसा करू शकतो बरं? म्हणून अगोदर शरीराची काळजी घ्यायला शिकवली. म्हणून भक्तिमार्ग जेवढा गरजेचा आहे ना, तेवढा आपलं शरीरसुद्धा गरजेचं आहे. म्हणून ह्या एकादशीचा हा उपवास आहे ना, बघा 1 वर्षानं येतो आणि ही आषाढी एकादशी आहे. बघा विठ्ठल भक्त, विष्णू भक्त, सर्व भक्तजन आहेत ना, प्रत्येक मनुष्य हा उपवास करतो आणि प्रत्येकानं तो करायला हवा. म्हणून आजपर्यंत तुमच्यासोबत काही घडलेल्या गोष्टी असतील, आजपर्यंत तुमच्यासोबत काही दुःख झालेलं असेल, ते सर्व काही विसरून जा. तुम्हाला प्रचिती आलेली असेल किंवा नसेल, पण ते सर्व काही विसरून जा. पण हा उपवास आहे ना, बघा या उपवासाच्या दिवशी पहाटे पहाटे बघा 3:40 हा ब्रह्ममुहूर्त चालू होतो. पण तुम्हाला जेमतेम 4:15 वाजेपर्यंत उठायचं आहे. पहाटे 4:15 वाजता उठून बघा आपण दरवेळची उपासना करतो ना, बघा कोणी विष्णूचा भक्त असेल, कुणी श्रीकृष्ण स्वारींचा भक्त असेल, कुणी श्रीरामांचा भक्त असेल, दत्तमाऊलींचा भक्त असेल, म्हणजे ज्याच्या त्याच्या परीनं बघा 108 मण्यांची माळ तुमच्याकडे असेल आणि ती जपमाळ आहे ना, बघा प्रत्येक माळेचा जप करताना भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. आणि हे आहे ना निरंतर ब्रह्ममुहूर्तावर करायचं आहे. आणि हे ब्रह्ममुहूर्तावर केल्यानंतर बघा त्या दिवसाची सकाळ तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करणार आहे.
तुम्ही ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत ना त्या आजपासून पुढे बघा, जर या उपवासाची सुरुवात आहे ना ते 4 महिने चातुर्मास येतोय, या दिवसापासून चातुर्मास सुरू होतोय. जर तुम्ही चातुर्मासाचे उपवास जर केले तर बघा तुमच्या जीवनामध्ये सात्विकता निर्माण घडेल. सात्विकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या उपवासाला आहे ना साधारण समजू नका. हा उपवास आहे ना तुमच्या जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करणार आहे. तुम्ही पाहिलेली स्वप्न आहे ना ते सत्यात उतरवणारा हा उपवास आहे. म्हणून प्रत्येक मनुष्यानं जो भगवंतावर विश्वास करत असेल ना त्यांनी तर हा उपवास नक्कीच करायला हवा. बघा, एकदा हा उपवास करून बघा. आणि दुसरं म्हणजे या उपवास ज्यावेळी आपण करतो ना त्यावेळी कर्मावर पण लक्ष द्यायला हवं. कर्मसुद्धा महत्त्वाची आहेत. एकीकडे करायचा उपवास आणि दुसरीकडे वाईट कर्म करायची, तसं करून चालेल का बरं? अजिबात चालणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे आयुष्यामध्ये जे काही तुम्ही करा किंवा नका करू पण आपल्या कर्मांवर भर देणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपले आई वडील नाहीत, म्हणजे आई वडील जिवंत असूनसुद्धा आपल्या घरामध्ये नसतील, वृद्धाश्रमामध्ये असतील, तर तुम्ही किती जरी उपवास तापास केले, किती जरी आषाढी एकादशी केल्या, किती जरी पायी दिंड्यावारी केल्या आणि किती जरी माळ जरी घातली ना तरीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये पुण्य कधीच निर्माण होणार नाही. जो आईबापाला रडवेल ना तर तुम्हाला सुद्धा एक दिवस रडावं लागणार आहे. म्हणजे कर्म माणसाची कधीच साथ सोडत नाही. जर इकडून जरी आपण खायला घेतलं ना, कुठून जरी खायला घ्या तरी तो घास आपल्या तोंडातच जाणार आहे. म्हणून कर्माला घाबरा. एक वेळ देवाला घाबरला नाही तरी चालेल, पण कर्म आहेत ना माणसाचा पिच्छा कधीच सोडत नाही. म्हणून एकादशीचा उपवास करा. आपल्या आईवडिलांना सुखामध्ये ठेवा. आपल्या जीवनामध्ये चांगली कर्म करा. संत संगतीमध्ये राहा. तुमच्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.